फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. आज आपण मेथीपासून खूप कुरकुरीत आतमध्ये सॉफ्ट असणारा असा पदार्थ बनवणार आहोत, मेथीचे वडी. सध्या मार्केटमध्ये खूप छान प्रमाणात मेथी अवेलेबल आहे. खूप फ्रेश मेथी येते. त्यापासून तुम्ही हा बनवा. तुमच्या घरच्या पार्टीसाठी किंवा टी टाइम स्नॅक्स म्हणून हा करू शकता. खूप पौष्टिक रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. मेथीचे वडे बनवण्यासाठी याच्यामध्ये मी पोहे वापरणार आहे, त्यामुळे हे वडे खूप छान क्रिस्पी होतात आणि खमंग लागतात. एक पाऊल पोहे घेतले मी स्वच्छ निवडून आणि चाळून. आपण पोह्यांची पावडर करून घेतली, ती पण छान बारीक झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि अर्धा पाऊल अजून पोहे घेतलेत आपण, ते एका बाउलमध्ये घेतले. ते पण आपण स्वच्छ चाळून घेऊ. हे 2 ते 3 वेळेला धुवून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे पिसण्यासाठी. दोन मेथी घेतली मी छान बारीक चिरून, त्याच्यात मिरची पावडर केली ती घालली आणि अजून एक मसाला, 2 मिरच्या घेतल्या हिरव्या, जिरं, धने घ्यायचे, कोथिंबीर आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या घ्यायच्यात. हे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे मिक्सरला. मेथीमध्ये आपण पोहेची पावडर घातली, त्यात आता कोरडे मसाले घालूयात आपण. हळद पावडर, लाल मिरची पावडर, भिजवून घेतलेली पोहे, तीळ घालते, पेस्ट केली तीळ आणि आपण वाटून घेतलेला मसाला घालायचा. पातळ बारीक चिरलेला कांदा घालायचा याच्यामध्ये. अर्धा कांदा घातलाय मी. मीठ घालायचंय चवीपुरतं आणि हे सगळं हातानेच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय. हे सगळं छान मिक्स झालं, याच्यामध्ये आपण बेसन घालणार आहोत. आता मी याच्यामध्ये पाव बेसन घालते आणि मिक्स करून घेतली. आपण याच्यामध्ये लागेल तसं बेसन घालणार आहोत, छान बाइंडिंग येण्यासाठी. आणि 1-2 चमचे पाण्याचा वापर करायचा, जास्त पाणी घालायचं नाही. बॅटर आपल्याला घट्ट ठेवायचंय. मला एकूण अर्धा बाउल पीठ लागतं बेसनचं. छान पीठ मळून झालेले. आता मी याचे छोटे छोटे गोल पातळ असे वडे थापून घेते. चपटा आकार द्यायचा वड्यांना. छान खमंग आणि वरतून कुरकुरीत आतमध्ये सॉफ्ट असे वडे तयार होतात. याच पद्धतीने मी तळून करून घेतली वडे. मी तेल बाजूला गरम करायला ठेवले, लगेच आपण तळून घ्यायचे. हे पीठ मळलं की आपल्याला लगेचच वडे करायचे आणि तळून घ्यायचे. हे वडे बनवून ठेवले तर हे याला पाणी सुटून हे पातळ होऊ शकतात आणि पिठाला पण पाणी सुटू शकतं. त्याच्यामुळे पीठ मळलं की लगेचच वडे बनवायचे आणि गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायचे. ते छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर मीडियम हीट वरती करायचं आणि मग तळायचं. म्हणजे तळून वडे छान क्रिस्पी होते आणि आतमध्ये शिजली पण जाते. पण एक सिंपल छान होईल असं कलर येईपर्यंत आपल्याला आलटून पालटून ही वडे तळून घ्यायची. बघू शकता छान झालं. आता हे पण काढून घेऊया आणि गरम गरम सर्व करूया. असंच तळून घेते.
ते वडे तुम्ही केचप सोबत किंवा तुमच्या आवडीच्या चटणीसोबत सर्व करू शकता. छान होतात हे वडे. या थंडीमध्ये हे नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.